नमस्कार. आज आपण सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेटर चेक करणार आहोत. जर समजा 3 इक्वेशन असतील आणि 3 व्हेरिएबल सिस्टम असेल, इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3. जर समजा 3 इक्वेशन दिले असतील, 3 इक्वेशन्स दिले असतील आणि त्या 3 इक्वेशनवरून x, y आणि z या 3 व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायचे असतील, जर समजा 3 व्हेरिएबल असतील तर कमीत कमी 3 इक्वेशन असायला पाहिजेत. जर 2 व्हेरिएबल असतील तर 2 इक्वेशन असायला पाहिजेत. आता इथं चेक करा, इथं 3 व्हेरिएबल्स आहेत x, y, z. तर 3 इक्वेशन आहेत का चेक करा. 1, 2, 3. 3 इक्वेशन असतील आणि 3 व्हेरिएबल असतील तर आपण ती सिस्टम सॉल्व्ह करू शकतो विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेटर. मग कॅल्क्युलेटरसाठी काय करायचं, आधी सुरुवातीला आपला जो काही कॅल्क्युलेटर आहे तो कॅल्क्युलेटर ऑन करा. ऑन केल्यानंतर त्याचा जो मोड आहे तो मोड चेंज करा. मोडमध्ये जा आणि 5 नंबरचं इक्वेशन मोड सिलेक्ट करा. 5 नंबरचं इक्वेशन मोड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला 4 ऑप्शन्स येतील. त्याच्यामध्ये एक्स वाय व्हेरिएबलचं म्हणजे 2 व्हेरिएबल सिस्टम असेल. दुसरं जे इक्वेशन आहे ते एक्स व्हेरिएबल, वाय व्हेरिएबल, झेड व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट असेल म्हणजे सेकंड सिस्टम. आणि तिसरा आणि चौथा जे ऑप्शन आहे ते पॉलिनॉमियल आहे म्हणजे जर समजा क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल किंवा क्युबिक इक्वेशन असेल त्यासाठी आहे. मग आपल्यासाठी 3 व्हेरिएबल सिस्टमसाठी सेकंड ऑप्शन आहे तो म्हणजे एक्स, वाय, झेड त्याच्यानंतर कॉन्स्टंट. चेक करा, एक्सचा कोएफिशियंट ए, वायचा कोएफिशियंट बी आहे आणि झेडचा कोएफिशियंट सी आहे आणि त्याच्या इक्वल टू नंतर कॉन्स्टंट आहे. मग ते इक्वेशन सिलेक्ट करा सेकंड नंबर. आपले जे इक्वेशन आहेत ते इक्वेशन मी रिप्रेझेंट करतानाच करून घेतलेले आहे. आधी एक्स व्हेरिएबल, नंतर वाय व्हेरिएबल, झेड व्हेरिएबल, त्याच्यानंतर इक्वल टूच्या पलीकडे कॉन्स्टंट. जर नसतील तर तुम्ही ते अरेंज करून घ्या, असतील तर खूपच आनंद. नसतील तर काय करायचं, इक्वल टूच्या पलीकडे कॉन्स्टंट ठेवायचे आणि बाकीचे सगळे व्हेरिएबल लेफ्ट साईडला घेऊन यायचे. आता लेफ्ट साईडला घेऊन येत असताना एक सिक्वेन्स मेंटेन करा. एक्स व्हेरिएबल, वाय व्हेरिएबल, झेड व्हेरिएबल, त्याच्यानंतर कॉन्स्टंट. सेकंड इक्वेशनमध्ये चेक करा, एक्स व्हेरिएबल, वाय व्हेरिएबल, झेड व्हेरिएबल, त्याच्यानंतर कॉन्स्टंट. एक्स व्हेरिएबल, वाय व्हेरिएबल, झेड व्हेरिएबल, नंतर कॉन्स्टंट. एक्सचा जो कोएफिशियंट आहे तो ए असेल, वायचा कोएफिशियंट तो बी असेल आणि झेडचा कोएफिशियंट सी असेल. मग इथं चेक करा तुम्ही कॅल्क्युलेटरवर, इथं ए कॉलम, बी कॉलम, सी कॉलम आणि पलीकडं डी कॉलम असेल. ए पहिल्या इक्वेशनमध्ये ए म्हणजे कोण, एक्सचा कोएफिशियंट किती आहे 2, सबस्टिट्यूट करा. त्यानंतर बी म्हणजे वायचा कोएफिशियंट -5 सबस्टिट्यूट करा, इक्वल टू दाबा. त्यानंतर झेडचा कोएफिशियंट 4 आहे तो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, किती आहे 4 इज इक्वल टू. त्यानंतर डी जे ते कॉन्स्टंट आहे 28 सबस्टिट्यूट करा. जसं इक्वल टू दाबाल तुमचा फर्स्ट रो कंप्लीट होईल आणि आपला कर्सर सेकंड रोला येऊन जाईल. मग सेम प्रोसेस, ए म्हणजे काय असेल, एक्सचा कोएफिशियंट 1 आहे ते सबस्टिट्यूट करा, इक्वल टू. वायचा कोएफिशियंट किती आहे 11 आहे तो सबस्टिट्यूट करा, इक्वल टू. त्यानंतर झेडचा कोएफिशियंट किती आहे -5 तो सबस्टिट्यूट करा, इक्वल टू. आणि -41 हा एक असेल, सबस्टिट्यूट करा 41 इक्वल टू. जसं तुम्ही इक्वल टू दाबा तुमचा कर्सर आहे थर्ड रोला येऊन जाईल. मग सेम प्रोसेस, ए म्हणजे काय असेल, एक्सचा कोएफिशियंट 3, बी म्हणजे कोण असेल, वायचा कोएफिशियंट 2, झेड म्हणजे कोण असेल, सी म्हणजे कोण असेल तर झेडचा कोएफिशियंट -1 आणि लास्टली 3 इक्वल टू 3. जसं तुम्ही इक्वल टू दाबाल तुम्ही त्याच इन्स्टंटला तुमची एक्सची व्हॅल्यू येऊन जाईल 1, वायची व्हॅल्यू येईल आणखी एकदा इक्वल टू दाबा, वायची व्हॅल्यू जाईल -2 आणि झेडची व्हॅल्यू जाईल 4. अशा प्रकारे तुम्ही कुठलाही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करू शकता.